नमस्कार मित्रांनो, सिट्रस चेक इन लिमिटेड आणि रॉयल टिंकल स्टार क्लब प्रायव्हेट लिमिटेड यांच्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सिट्रस चेक आणि रॉयल ट्विंकल यांचे रिफंड सुरू करण्यात आलेले आहेत आणि तो रिफंड कसा मिळवायचा आहे, त्यासाठी कसा अर्ज करायचा आहे आणि अधिकची माहिती काय आहे, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही बघत आहात कदम थिंग्स यूट्यूब चॅनल. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरू करूया, जाणून घेऊया अधिकची माहिती. ही आहे ऑफिशियल वेबसाईट. इथे तुम्ही बघू शकता citrusroyalrefund.com. ही वेबसाईट ज्यावेळेस तुम्ही ओपन कराल, तर तुम्हाला पहिल्यांदा ही इंग्लिशमध्ये दिसेल. तर आपल्याला ही चेंज करून मराठी सिलेक्ट करायचं आहे. ओके. ए-पी कुरेकर समिती रिफंड पोर्टल, सिट्रस चेक इन लिमिटेड आणि रॉयल ट्विंकल स्टार क्लब प्रायव्हेट लिमिटेड गुंतवणूकदारांसाठी. ओके. तर गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाच्या सूचना. गुंतवणूकदारांना विनंती आहे की त्यांनी दावा अर्ज करण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्या आणि समजून घ्याव्या. पात्र गुंतवणूकदार कोण आहेत? तर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 8 ऑगस्ट 2024, 20 नोव्हेंबर 2024 आणि 25 मार्च 2025 रोजीच्या दिवाणी अपील क्रमांक हे अपील क्रमांक आहेत मधील आदेशानुसार ज्या गुंतवणूकदारांना कमिशन परतावा समायोजित केल्यानंतर मूळ रकमेमध्ये ₹5,000 जास्त रक्कम देय नाही, त्यांना परतावा द्यावा लागेल. ज्यांना मूळ रकमेमध्ये ₹5,000 जास्त रक्कम देय नाही, त्यांना परतावा देण्यात येणार आहे. उदाहरणार्थ, जर गुंतवणूकदार ₹7,500 असेल आणि गुंतवणूकदाराला आधीच कमिशन परताव्याद्वारे 2,500 मिळाले असतील, तर त्याला फक्त 2,500 मिळतील. शिवाय अनेक प्रमाणपत्रांच्या बाबतीत दोन्ही कंपन्यांच्या गुंतवणूकदाराची सर्व प्रमाणपत्रे म्हणजेच सिट्रस चेक इन लिमिटेड आणि रॉयल ट्विंकल स्टार क्लब प्रायव्हेट लिमिटेड यांची परतफेडीसाठी पात्रता तपासण्यासाठी एकत्रित केली जातील. म्हणून सिट्रस चेक इन लिमिटेडच्या आणि रॉयल ट्विंकल स्टार क्लब प्रायव्हेट लिमिटेडसह ₹7,500 स्लॅबमध्ये असलेल्या गुंतवणूकदारांनीच या प्रक्रियेचा त्यांचा दावा सादर करावा. सध्या परतफेड फक्त मूळ गुंतवणूकदारांनाच दिली जाईल. जर मूळ गुंतवणूकदार त्या परिस्थितीत हयात नसेल, तर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नामनिर्देशित व्यक्ती किंवा कायदेशीर प्रतिनिधीची पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया असेल. पात्र गुंतवणूकदारांना प्रमाणपत्राची पडताळणी आणि पैसे देण्याची प्रक्रिया केवळ पोर्टलद्वारे होईल. कागदपत्रे प्रत्यक्ष सादर करण्याची आवश्यकता नाहीये. दाव्याची पडताळणी झाल्यानंतर परतफेड आधाराशी जोडलेल्या बँक खात्यात जमा केली जाईल. म्हणून गुंतवणूकदारांना त्यांचे बँक खाते आधारशी जोडण्याची विनंती केली जाते. तुम्ही तुमच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्याची स्थिती तपासून घेऊ शकता. ही वेबसाईट आहे. आधार कार्ड बँक लिंकिंग चेक करण्यासाठी ही वेबसाईट आहे. तुम्हाला काही अडचणी आल्यास कृपया आमच्या हेल्पलाईनवर किंवा या नंबर्सवरती संपर्क साधा. सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत उपलब्ध आहे. तुम्ही आम्हाला citrusroyalrefund@sebi.government.in वर देखील लिहू शकता. हे पोर्टल रॉयल ट्विंकल स्टार क्लब लिमिटेड आणि सिट्रस चेक इन लिमिटेड गुंतवणूकदारांना परतफेड सुलभ करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. दावा अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक तपशील. परताव्यासाठी अर्ज करण्यासाठी खालील तपशील आवश्यक आहे. प्रमाणपत्र क्रमांक आणि प्रमाणपत्राच्या सॉफ्ट कॉपी पावती. कृपया खात्री करा आणि तुमचा आधारशी जोडलेला मोबाईल नंबर OTP प्राप्त करण्यासाठी सक्रिय आहे का? आधार क्रमांक आणि आधारची सॉफ्ट कॉपी, पॅन क्रमांक आणि पॅनची सॉफ्ट कॉपी, कोणत्याही कागदपत्राच्या फोटो स्कॅन असलेल्या प्रती आकार 1 MB पेक्षा जास्त नसावा. तर ही आहे कागदपत्रांविषयी माहिती. परताव्यासाठी अर्ज करताना अनुसरण करावयाच्या पायऱ्या. परताव्यासाठी अर्ज कसा करावा? रिफंडसाठी अर्ज कसा करावा? नोंदणी करा आणि लॉग इन करा. परतावा मिळवण्यासाठी तुम्हाला प्रथम स्वतःची नोंदणी रजिस्ट्रेशन यासाठी करून घ्यावे लागेल. त्यासाठी तुम्हाला प्रमाणपत्र क्रमांक आणि प्रमाणपत्रावरील अचूक नाव टाकावे लागेल. नंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. सत्यापित करा बटन.
दाव्यासाठी नोंदणी, दाव्यासाठी नोंदणी वारसदार किंवा स्वतः जे असेल ते. दाव्यासाठी नोंदणी असल्यास अर्जदाराने मूळ गुंतवणूकदाराशी नाते आणि कायदेशीर वारसाचे नाव देणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला आधार क्रमांक आणि आधारशी संलग्न मोबाईल नंबर द्यावा लागेल. नंतर नोंदणी करा या बटनवर क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला ई-के-वाय-सी ही करून घ्यावी लागेल. ओळख दस्तऐवज सादर करावे लागतील. गुंतवणूकदार पुरावा द्यावा लागेल. दावा फॉर्म पुनरावलोकन करावं लागेल. या टप्प्यावर सर्व माहिती स्क्रीनवर संक्षेपित दिसेल. याची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी तुम्हाला संमती द्यावी लागेल. दावा सादरीकरण पावती ही सादरीकरणाची अंतिम पायरी आहे, जिथे एक अद्वितीय अर्ज क्रमांक तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. कृपया तुमच्या रेकॉर्डसाठी आणि पुढील संपर्कासाठी हा अर्ज क्रमांक जतन करा. तर ही डिटेल्ड माहिती आहे. तुम्ही या वेबसाईटवर देखील वाचू शकता आणि तुमच्या प्रमाणपत्राची जर पडताळणी करायची असेल तर तुम्ही इथे करू शकता. प्रमाणपत्र क्रमांक आणि प्रमाणपत्रावरील अचूक नाव टाकून इथे पडताळणी करू शकता. इथे लॉग इन ही करायचा ऑप्शन आहे. हा लॉग इनचा ऑप्शन आहे. हे मुखपृष्ठ रिफंड पोर्टलवर दावा सादर करण्याची अंतिम तारीख 30 दिवसांनी वाढवण्यात आली आहे आणि नवीन अंतिम मुदत आहे 29 ऑगस्ट 2025. आता तुम्ही वाढीव कालावधीत तुमचा दावा अर्ज सादर करू शकता. तुमच्या दाव्याची स्थिती येथे तुम्ही जाणून घेऊ शकता. इथे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश तुम्हाला बघायला मिळतील. तुम्हाला काहीही अडचणी येत असल्यास तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.